जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास पहिला निष्पृह लक्षण नाम श्रीराम समर्थ। ऐका निष्पृहाची शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेने राहे समाधान निरंतर। आपल्याला समर्थांनी दशक 14वा आणलाय अखंड ध्यान नाम। काय हो अखंड ध्यान? अखंड ध्यान करण्यासाठी पैसा लागतोय, वेळ लागतोय का काय लागतंय हो? काही देखील लागत नाही। अखंड ध्यान करण्यासाठी आपलं मन फक्त कुठं लागतंय हो? भगवंत चरणी लागतंय ना। मनाची अवस्था फक्त चांगली असावी लागते ध्यान करण्यासाठी। अखंड ध्यान आणि अखंड जर आपण त्याचं होऊन राहिलो, त्याच्या स्मरणामध्ये राहिलो तर अखंड सर्व कार्यभाग कोण करणार आहे हो? तोच करणार आहे ना। आपल्याला माहिती आहे संत तुकाराम महाराज अखंड ध्यानामध्ये मग्न होते ना। अखंड ध्यान कुणाचं करायचे? पांडुरंगाचं। विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग अखंड। मग प्रपंचाची पण चिंता काय केलेली त्यांनी? सोडून दिलेली। म्हणजे त्यांना कोणताच विषय विकार स्पर्श करू शकत नव्हता। एवढं अखंड ध्यान ते कुणाचं करत होते हो? त्या परमेश्वराचं, त्या विठ्ठलाचं करत होते। म्हणून विठ्ठल देखील काय करत होता? जो त्या परमेश्वराचं ध्यान करील त्याची पूर्ण चिंता कुणाला आहे हो? विठ्ठलाला आहे। आओ संत तुकाराम महाराजांच्या एवढ्या कथा आहेत की एवढे प्रसंग आहेत की प्रत्येक प्रसंगात कोण उभा आहे हो? अखंड पांडुरंग उभा आहे। आणि लक्षात घ्या पंढरीचा पांडुरंग अखंड उभा आहे का हो? आपल्यासाठी। लक्षात ठेवा परमेश्वराला एवढी चिंता आहे आपली। अहो जो त्याचं नामस्मरण करत नाही त्याला सुद्धा संकटातनं वाचवायसाठी तो धावतो। उशीर होईल म्हणून अखंड उभा आहे। लक्षात ठेवा कुठल्याही संकटातून म्हणजे जो त्याच्या अखंड ध्यानामध्ये आहे त्या प्रत्येकाला वाचवण्यासाठी मला क्षणभरही उशीर होऊ नये म्हणून अखंड विठ्ठल आपल्यासाठी उभा आहे। लक्षात ठेवा उभा आहे ना, अखंड उभा आहे। आणि तसाच तोच आपल्या अंतरी उभा आहे हो। अखंड विठ्ठल आपल्या अंतरी उभा आहे। म्हणून आपण काय करतोय हो? अखंड ध्यान करायचंय त्या परमेश्वराचं। संत तुकाराम महाराजां अखंड ध्यान करत होते आणि ते स्मरण करत असताना परमेश्वराचं त्यांना काय काम जरी सांगितलं तरी ते लक्षात राहत नव्हतं। आवडीनं काय सांगितलं? आज मुलीला पाहुणे बघायला येणार आहेत, एवढं सामानाची लिस्ट देते, तेवढं सामान घेऊन या आणि अवश्य लवकर या कारण पाहुणे लवकर येणार आहेत। परंतु पिशवी घेऊन चालले तुकाराम महाराज, परंतु रस्त्यामध्ये जाईपर्यंतच विसरले हो की मला काय करायचंय। अखंड ध्यानामध्ये मग्न झाले, विसरले। ते विसरले पण देवाला विसरून चालतंय का? पांडुरंगानं काय केलं? लगे तुकाराम महाराजांचा वेश धारण केला, गेले दुकानात सगळं सामान घेतलं, कधी नाही घेतलं एवढं सामान घेतलं आणि गेले घरी गेले। म्हणजे कोण गेलं घरी? पांडुरंग गेले। आणि भक्त कुठं? संत तुकाराम कुठं गेले? डोंगरावर गेले, अखंड ध्यानात मग्न झाले। इकडं काय घरी चाललंय त्यांना काही घेणं देणं नाही। समर्थ म्हटले ती निष्पृह अवस्था संतांची होती। अखंड ध्यानामध्ये एवढं त्यांनी काय केलं होतं? पूर्णपणे वाहून घेतलेलं। म्हणून परमेश्वरानं सुद्धा त्यांच्यासाठी काय घेतलं होतं? वाहून घेतलेलं। अखंड परमेश्वर त्यांचं प्रत्येक काम करत होता ना। विठ्ठल पांडुरंग आओ मुलीचं लग्न, पाहुणे आले, मुलीचं लग्न जमवलं, किती मागितलं? पहिल्या काळामध्ये काय हो सोनं देणं घेणं व्हायचं, त्यावेळेस पाहुण्यांनी मागितलं 16 तोळं सोनं मागितलं। विठ्ठलांनी लगेच काढून दिलं 16 तोळं सोनं। लक्षात ठेवा क्षणार्धात काय दिलं? 16 तोळं सोनं दिलं। सगळं पैशाचा खर्च, लग्न त्यांच्याकडंच सगळं काय केलं? एका कार्यभाग सगळा पूर्ण लग्नाची जबाबदारी त्या मुलावर पक्षाकडे देऊन टाकली। सगळे पैसे लागतील तेवढा खर्च देवानं देऊन टाकला आणि
काय झाले व सगळा कार्यभाग व्यवस्थित झाला, मुलीचं लग्न जमलं. आवडी सगळं बघत होती. अहो, जिथं गुळ आणायला पैसे नाहीत, चहासाठी गुळ आणायला पैसे नव्हते, ह्या व्यक्तीनं एवढं भलं मोठं सगळं सामान पण आणलं घरामध्ये आणि 16 तोळं सोनं दिलं कसं? आवडी बघत होती ना. आवडीचं ध्यान कुठं होतं? संत तुकारामांकडेच होतं ना, की कुठून एवढं केलं. तिला पण काय झालं नाही, कळलं नाही. आणि सगळा कार्यभाग होऊन जिकडच्या तिकडं झालं. पांडुरंग जाऊन बसले कुठं, पंढरीमध्ये. आणि संध्याकाळीच संत तुकाराम महाराज ध्यानामधून थोडे काय झाले, जागृत झाले. आणि त्यांच्या लक्षात आलं की काय, आवडीने आपल्याला सामान आणायला लावले. म्हणून ते दुकानात गेले. आता म्हणले काय खरं नाही, आता आवडी आपल्याला सोडणार नाही. तर दुकानदार म्हणले, अहो तुम्ही सकाळीच खूप सामान नेले, आता काय सामानाची तुम्हाला गरज नाही. मग संत तुकाराम महाराज म्हटले, मी नेले? ठीक आहे, बहुतेक माझ्या पांडुरंगानं नेलं असत. गेले घरी, बायकून सगळा वृत्तांत सांगितला. अहो तुम्ही एवढं 16 तोळं सोनं आणलं कुठून, सगळं एवढा खर्चचं पैसे दिले कुठून, काय केलं तुम्ही, कोणाची चोरी केली का काय? संत तुकाराम महाराजांना ह्यातलं काहीही माहीत नव्हतं. संत तुकारामांनी अंतरी जाणलं की हे सगळं करणारं कोण होतं? माझा पांडुरंग होता. म्हणजे अखंड ध्यानामध्ये जर आपण असू तर आपला सर्व कार्यभाग कोण करणार आहे हो? तो परमेश्वर करणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी समास पहिला दिलाय, निष्पृह लक्षण नाम. श्रीराम समर्थ. ऐका निष्पृहाची शिकवण, युक्ती बुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. म्हणजे जेणेकरून निरंतर समाधान राहते अशी निष्पृहाची शिकवणूक, युक्ती बुद्धी शहाणपण ही कशी असतात ते इथून पुढे ऐका. समर्थ म्हणतात की निष्पृहाची शिकवणूक कशी असते, युक्ती बुद्धी शहाणपण कसं असतं, हे काय करा, पुढे ऐका. सोपा मंत्र परिनेमस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. सोपा मंत्र परिनेमस्त, मंत्र सोपा पण हटकून सिद्धी देणारा. आता मंत्र सोपाच होता ना, वाल्या कोळ्याला दिलेला मंत्र सोपाच होता, परंतु त्याला राम म्हणताच येत नव्हतं. तो काय म्हणत होता, ओ मरा 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 म्हणायचा. कारण त्यानं आयुष्यभर काय केलेलं, मारलेलंच ना, दुसऱ्याला मारून झोडून लुटलं होतं ना, चोऱ्याच करत होता ना वाल्या कोळी. परंतु सोपा मंत्र परिनेमस्त, एकदाच सांगितलं ना, एकदाच सांगितलं नारद मुनींनी की तुझा उद्धार होईल या मंत्राने. हा सोपा मंत्र घे तरच तू केलेल्या पापातून तुझी मुक्ती होईल. एवढ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यानं अखंड काय केला हो, तो मंत्र जपला नेमस्त. म्हणून वाल्याचा कोण झाला हो, वाल्मिकी. म्हणजे मंत्र सोपा पण कसा पाहिजे हो, नेमस्त. मंत्र सोपा पण कसा पाहिजे, सिद्धी देणारा. औषध साधं पण गुण चांगला. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. माझं बोलणं तुम्हाला साधं वाटत असेल, काय वाटतं, साधं वाटत असेल, परंतु ते अनुभवाचं बोल आहे. लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात की माझे बोल तुम्हाला साधे वाटत असतील, परंतु ते साधे नाहीत, ते अनुभवाचे बोल आहेत. तत्काळच अवगुण जाती, उत्तम गुणाची होय प्राप्ती. शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षेपे सेवावे. काय सांगितलं हो, माझं बोलणं एवढं साधं आहे, पण त्या बोलण्यातून तत्काळच काय होतात हो, अवगुण जातात. म्हणजे त्या बोलण्याच्या योगानं अंगातले अवगुण तत्काळ नाहीसे होतात, उत्तम गुण अंगी बांधतात. असे हे माझे शब्दरूपी, म्हणजे शब्द काय आहेत, श्रोती. हे शब्द माझे कसे आहेत, साधे वाटतायत, परंतु साधे नसून ते काय आहेत हो, तीव्र कडक हटकून गुण देणारे
औषध श्रोत्यांनी आळस टाकून घेतले पाहिजे. म्हणजे समर्थ काय म्हणतात सांगायला आलोय मी. माझे शब्द कोणाला वाटत असतील सोपे शब्द आहेत, पण अद्वैत भाग घेतला तर ते काय आहे तो लागल असेल, आणि ते लागलेच पाहिजेत. समर्थ म्हणतात का आपले अवगुण जर घालवायचे असतील तर शब्द कसे पाहिजे तो कडकच पाहिजेत ना. म्हणून समर्थ म्हटले कडक शब्द असतील तरच तुमच्या आचरणात बदल होणार आहे, अन्यथा होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तत्काळची अवगुण जाती उत्तम गुणाची होय प्राप्ती शब्द औषध तीव्र श्रुती साक्षेपे सेवावे. म्हणून हे जे देतोय शब्दरूपी औषध श्रवणाद्वारे देत आहेत ना समर्थ अखंड आपल्याला, शब्दरूपी औषध अखंड समर्थ आपल्याला देत आहेत. अहो या दासबोध ग्रंथामध्ये एवढं असं समर्थांनी लिहून ठेवलंय की प्रत्येक भाग कुणाला ना कुणाला लागतो, लक्षात ठेवा. आणि इतका लागतो की आपल्या अवगुणामध्ये बदल होतो, लक्षात ठेवा. कारण समर्थांना सर्व माहिती आहे हो, समर्थांना सगळं माहिती आहे. म्हणून या ग्रंथाच्या बाहेरचं कुणाचं आचरण होऊ शकत नाही. मग तो कोणीही असो, समाजातील कोणतीही व्यक्ती असू द्या, समर्थ म्हटले प्रत्येकाचं आचरण प्रत्येकाचा भाग यामध्ये दडलेला आहे. आणि मग मी जर तीव्र शब्द वापरले तरच तुमचे अवगुण जाणार आहेत, अन्यथा नाही. मग त्यासाठी श्रवण ऐकलं पाहिजे हो. म्हणून समर्थ म्हणतात साक्षेपे सेवावे. म्हणजे काय, हे औषध शब्दरूपी औषध तुम्ही सेवायचे. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय की अखंड श्रवण करायचे, जेणेकरून तुमच्या अवगुणात बदल होईल, तुमचे अवगुण जातील, सद्गुण अंतरी येतील. म्हणून हे औषध घेतलं पाहिजे. दिलंय ना आठवड्याला औषध समर्थांनी, ते औषध आपल्याला घेता आलं पाहिजे. निष्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडली तरी हिंडू नये ओळखीमध्ये. समर्थ काय म्हणतात निष्पृहाची लक्षणं कोणाची येतो, तोच आहे ना निष्पृह. आणि तो आपल्यासारखं करती तात्काळ, म्हणजे त्याच्यासारखंच आपल्याला करायला घेतलंय ना, निष्पृहासारखं करायला घेतलंय समर्थांनी आपल्याला. म्हणून समर्थ म्हणतात की निष्पृहाने ह्या गुणांचा अभ्यास अवश्य केला पाहिजे. आधी निष्पृहपणा म्हणजे काय हो, निष्पृह म्हणजे काय, थोडक्यात विवेक वैराग्य. समर्थ म्हणतात की आधी धरू नये, सुरुवातीलाच विचार करायचं, वैराग्य धरायचं आहे ना. निष्पृहपणा म्हणजे काय हो, वैराग्य. म्हणून समर्थ म्हणतात निष्पृहपणा धरू नये, आणि एकदा धरला ना वैराग्य तर ते पुन्हा टाकू नये. म्हणजे कदाचित वैराग्य सोडलंच, म्हणजे एखादा बघा विषय आपण सोडलाय, आणि बघा आपल्यात असतं बघा, मटण खायचं सोडलंय आपण, काय मटण खायचं सोडलंय, परंतु ती वासना आपल्याला काय करून देत नाही, स्वस्तच राहून देत नाही, परत सुरुवात करतो. म्हणून समर्थ म्हटले, उदाहरण दिलं समर्थांनी की बाबा वैराग्य धरलं, एक तर सुरुवातीला वैराग्य धरूच नाही, येतं आपल्याला हे कांडपिसं वैराग्य येतं, मशान वैराग्य येतं. मशान वैराग्य आपल्याला माहिती आहे काय, एखादा माणूस गेला की आपल्याला काय येतं मशान वैराग्य. म्हणजे जोपर्यंत त्या माणसाची चिता जळत असते तोपर्यंत आपण काय म्हणतो, ह्या जन्मात काही नाही, ह्या जन्मात काही नाही, काय एवढं कमावलंय काय नाही, आपण काही बरोबर नेऊ शकत नाही. तिथल्या तिथं आलेलं ते वैराग्य, तेवढ्यापुरतंच आपल्याला वैराग्य येतं. आणि तिथून बाजूला झालो की आपण लगेचच काय हो जमिनीसाठी भांडत असतो, लक्षात ठेवा. तिथून काय तेवढं वैराग्य आलं, घरी येऊन आपल्याला काय थोडंसं कमी पडलं की आपण काय करतो, भांडायला सुरुवात करतो. समर्थ म्हटले असल्या वैराग्याचं काय उपयोग नाही. समर्थ म्हणून म्हणतात की जर वैराग्य धरलं, विवेकाचं वैराग्य धरलं तर सोडायचं नाही, आणि सोडलं तर तोंड दाखवायचं नाही. बघा समर्थ म्हटले काय, सोडलं ते वैराग्य जर सोडलं तर ओळखीच्या मंडळीत हिंडू नये. का सांगितलंय समर्थांनी, परमार्थ करतो बघा, एखादा परमार्थ करतो विवेकातून खूप काय गाजवतो, आणि पुन्हा काय करतो, ते वैराग्य सोडतो आणि अवगुण करायला लागतो. म्हणून समर्थ म्हटले की अशांनी ओळखीच्या माणसात तोंड दाखवू नका, म्हणजे परमार्थाला गालबोट लागल असं कर्म करू नका. इथून हा भाग समर्थांना सांगायचा आहे की बाबा रे, समर्थांची शिकवण उत्तमाचीच आहे.
एकतर त्या शिकवणी घ्यायला जाऊ नका, घेतली तर सोडू नका, आणि सोडली ती शिकवण सोडली तर आपलं तोंड दाखवू नका. कारण तुमच्या तोंडामुळं बाकीच्या परमार्थाला काय लागेल हो, गालबोट लागेल. म्हणून समर्थ म्हणतात की निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडली तरी हिंडू नये ओळखीमध्ये. परमार्थ करत असताना जर आपण चुकीचं काय केलं तर परत तोंड आपलं दाखवू नका ओळखीच्या माणसामध्ये, असं समर्थांना म्हणायचंय. कारण का हो, आपल्या अवगुण आपण काय करत नाही, सोडतच नाही. आपल्याकडं कशी आली पाहिजे, काय निष्पृहता आली पाहिजे. समर्थ म्हटले विवेक आला पाहिजे, विवेकाशिवाय परमार्थ घडणार नाही. म्हणून समर्थांनी सुरुवातीला सावध केले की परमार्थ हा काय, सुळावरची पोळी आहे. म्हणून परमार्थ हा विवेक वैरागातूनच करता आला पाहिजे. म्हणून समर्थ सुरुवातीला सावध करतात की बाबा निष्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडली तरी हिंडू नये ओळखीमध्ये. कारण माणसं म्हणतात बघा काय की माळ घालतात बघा, लोक माळ घालतात. मग माळ घातल्यानंतर आपल्याला माहीत आहेत पत्ते सांभाळावेत. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावेत. परंतु ती पत्ते सांभाळणं होतच नाही, थोड्या दिवसातच काढून कुठं ठेवतं, कुठीला अडकून ठेवतं ना. समर्थ म्हटले तुला कोणी बळजबरी केलेली का घाल म्हणून? असलं वैराग्य मशन वैराग्य घेतो आणि कोणतंही कर्म करतो आणि परत परमार्थाला गालबोट लागल असं कर्म करतो. असं होऊ नये त्यासाठी सुरुवातीपासूनच काय पाहिजे, अंतरी सावधपणा पाहिजे. कांता दृष्टी राखू नये, मनास गोडी चाखू नये, धारिष्ट चळता दाखवू नये मुका पुले. कांता दृष्टी राखू नये. समर्थ काय म्हटले, स्त्रीविषयी म्हणजे कुठल्याही स्त्रीविषयी काम वासना ठेवू नये. समर्थ काय म्हणतात, कांता दृष्टी राखू नये. ह्याचा अर्थ काय, समर्थ म्हणतात की कितीही सुंदर स्त्री असेल तरी तिच्याविषयी पत्नी सोडून कुणाविषयी काय करायची नाही हो, वाईट वासना मनामध्ये आणून द्यायची नाही. हे जसं स्त्रियांना सांगितलंय तसंच काय ते जसं पुरुषांना लागू पडतंय तसं स्त्रियांना देखील काय पडतंय, हे लागू पडतंय. म्हणजे कांता दृष्टी, समर्थ काय म्हणतात, कांता दृष्टी राखू नये, मनास गोडी चाखो. मनातल्या मनात काय करतो, मनातल्या मनात एखाद्या स्त्रीविषयी काय करतो, आंतरिक काय पण विचार घाण करतो आपण. पुरुषाविषयी असू द्या, स्त्रीविषयी असू द्या, मनातल्या मनात काय करतो, विचार घाण करतो. म्हणून समर्थ म्हणतात की मनातल्या मनात सुद्धा विषयाची गोडी लागून द्यायची नाही. म्हणजे स्त्री भोग मनानंही घ्यायचा नाही, तदविषयी गोडी मनाला दाखवू नये, धैर्य करून मनाला आवरायचंय. सोपं आहे का हो? परंतु सद्गुरु कृपा असेल तर हे सगळं सोपं आहे. म्हणून कदाचित विषयाची गोडी मनास लागून इंद्रियादी मनाविषयी धारिष्ट चळलेच, म्हणजे क्वचित पाय घसरलाच तर पुन्हा जनात तोंड दाखवायला येऊ नये, तर तसले कळे तोंड लोकांना दाखवू नये. बघा किती म्हणजे कडक शब्द समर्थांनी वापरलेत. दरी खोऱ्यात एकांतात जाऊन तोंड काळे करावे. म्हणजे कांताविषयी पुरा जिंकलेला असेल तरच निष्पृह म्हणून पुढे यावे. म्हणजे सगळ्यात अवघड काय सांगितलं समर्थांनी हो, हे फार महत्त्वाचं आहे. समर्थ म्हणतात की स्त्रीविषयी वाईट दृष्टी, कुठल्या स्त्रीविषयी वाईट दृष्टी ठेवायचीच नाही. म्हणजे मनातल्या मनात सुद्धा विषय भोग घ्यायचा नाही. आणि चुकून एखाद्या व्यक्तीचा पाय घसरलाच बघा, एक समर्थ म्हणतात विषय विकार कोणाला जरी निरूपण जरी सांगत असेल तरी विषय विकार कोणाला फसवायला येतात हो, भल्या भल्यांना फसवतात ना. म्हणून समर्थ म्हटले की अरे तुला एवढं शिकवलंय ना उत्तमाचं, एवढ्या आचरणात राहायला शिकवलंय ना, तर चुकायचंच नाही, आणि चुकलं तर तोंड दाखवायचं नाही म्हणले परत समाजात. म्हणजे केवढं कडक आहे हो, शब्द कठीण आहेत. म्हणून समर्थांची शिकवणच आपल्याला उत्तमाची की काय हो, प्रत्येक कार्यभागात उत्तमाचं राहायचंय, मनातल्या मनात सुद्धा भोग घ्यायचा नाही. समर्थ म्हटले म्हणजे केवढं म्हणजे मलिन आपण किती मलिन होतो, आपल्याला समर्थांनी काय केलंय हो, स्वच्छ केलं ना हो, स्वच्छ केलं. म्हणजे समर्थांना सांगायचंय लग्नाच्या अगोदर तर वेगळी गोष्ट आहे, पण लग्न झाल्यानंतर देखील आपल्या मनामध्ये तसा विषय विकार येऊ शकतो.
म्हणून समर्थांनी हे आपल्याला कडक शब्दात आपल्याला सुनावले. एक प्रकारे काय केले, स्त्री असू द्या पुरुष असू द्या दोघांनाही सुनावले की बाबा रे, मनामध्ये असा विचारच येऊन द्यायचा नाही. म्हणजे परमेश्वराची जागा ठेवायची. वाईट विचार मग कशाला बलात्कार घडतील, कशाला काय घडेल समाजामध्ये, अन्याय अत्याचार कशाला घडेल हो. प्रत्येकाचं मन जर सुमंज केलं परमेश्वरानं, सद्गुरू आज्ञेत जो तो आला तर कशाला हे घडणार आहे. म्हणून समर्थांनी स्पष्ट सांगितले असं घडू द्यायचं नाही. आणि चुकून पाय घसरला तर तोबाड दाखवायचं नाही. डायरेक्ट लिहिलंय ना समर्थांनी की कांता दृष्टी राखू नये, मनास गोडी चाकू नये, धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपले. जर तुमचं काय कुठं चुकलं तर तुमचं तोंड कुणाला दाखवू नका. म्हणजे समर्थांनी किती कडक शब्दात काय केले आपल्याला सुनावले. एके स्थळी राहो नये, कान कोडे साहो नये, द्रव्यदारा पाहो नये, आळके मतपणे. एके स्थळी राहो नये. समर्थ काय म्हणतात की एका ठिकाणी, एका गावी किंवा एका घरी दीर्घकाळ राहू नये. कारण ओशाळेपणा होतो. कोठेही कानकोंडेपणा, ओशाळगत सहन करू नये. कनक आणि कांता याविषयी अभिलाष वृद्धी धरू नये. म्हणजे अभिलाष बुद्धी धरू नये. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की कुठंही ओशाळल्यापणा, काय सतत कोण ना कोण बोलत असतं बघा. मग समर्थ म्हटले एके स्थळी राहो नये, कान कोडे साहो नये, द्रव्यदारा पाहो नये आळकेपणे. समर्थ म्हटले काय बरोबर घेऊन जाणार आहे हो, काही बरोबर घेऊन जाणार नाही. तरी देखील बरोबर घेऊन जाणार नाही तरी देखील काही लोक असे असतात की काय करतात हो, जगूनच देत नाहीत, नीटनेटकं जगूनच देत नाही. एखाद्याला काय करत नाहीत, जगूनच देत नाहीत. मग समर्थ म्हटले अशा लोकांपर्यंत जायचंच नाही. समर्थ म्हटले काय घेऊन जाणार आहे आपण, बरोबर आहे एवढं सगळं हितच राहणार आहे. मग आपल्याला अंतरी समाधान वाटावं असं वाटत असेल तर आपल्याला अखंड त्या परमेश्वराच्या ध्यानामध्ये जायचंय. कारण का हो, लोक काय करायला आलेत आता कलियुगामध्ये बघतोय आपण, सगळेजण काय करतायत हो, लुबाडतायत ना, एकमेकाला लुबाडतायत, एकमेकाची इस्टेट घेतायत. काय समर्थ म्हटले अरे हे जे तू भोगतोय कुठले भौतिक सुखासाठी, हे जो तो अन्याय अत्याचार करतोय अशा व्यक्तीचं तर देव कधी तोंड पाहणार नाही. लक्षात ठेवा, जो व्यक्ती अन्याय अत्याचार जाणून बुजून करतो, एखाद्या व्यक्तीला मुद्दामहून त्रास देतो, अशाचा परमेश्वर कधीच तोंड पाहणार नाही. आणि समर्थ म्हणतात की अशांनी दुसऱ्याला सुद्धा तोंड दाखवू नये. देव म्हणतो माझ्या पुढं येऊच नका अशांनी. मग लक्षात ठेवा आपली वर्तणूक कशी पाहिजे, जेणेकरून आपण स्वच्छ मनाने त्या समोर काय राहू शकू, उभा राहू शकू. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की एके स्थळी राहू नये, कान कोडे साहो नये, द्रव्य तारा पाहो नये आळकेपणे. कुणाचं ऐश्वर्य पाहायला जायचं नाही. आपण काय करतोय हे आपण बघायचं. कारण त्या ऐश्वर्यात दुसऱ्याचं बघितलं की आपल्याला दुःख येतं अंतरी. समर्थ म्हटले याच्याकडे हे आहे, याच्याकडे हे आहे. समर्थ म्हटले आपल्याला ते बघायचंच नाही. आपली वाट कुठली, 84ची वाट आपली मोकळी करायची. म्हणजे आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. काही जण म्हणतील आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आम्ही खूप शहाणे आहोत. काय म्हणतात, आम्ही खूप शहाणे आहोत, आम्हाला शिकवणीची गरज नाही, आम्ही सहज जाऊ. अरे 1000 चुका तुम्ही रोज करत असता आणि कसं तुम्ही जाणार आहे, जाऊच शकत नाही. अहो परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी अखंड त्याच्या ध्यानामध्ये राहणं हे शक्य कुणामुळं होतं, तर सद्गुरू परंपरेमुळे शक्य होतं. लक्षात ठेवा. म्हणून शिकवण पाहिजे सद्गुरूंची, अखंड शिकवण पाहिजे सद्गुरूंची, तरच आपण त्या मार्गावरती जाऊ शकू. आचार भ्रष्ट होऊ नये, दिल्या द्रव्य घेऊ नये, उन्हा शब्द येऊ नये आपणावरी. काय समर्थ सांगतात बघा, किती उत्तमाची शिकवण आहे हो. कोण शिकवणार आहे आपल्याला असं, आई वडील सुद्धा शिकवू शकत नाहीत. लक्षात ठेवा, एवढं उत्तमाची शिकवण आपल्याला समर्थ देत आहेत. काय सांगितलंय समर्थांनी, आचार भ्रष्ट होऊ नये, आपलं आचरण बिघडून द्यायचं नाही. कोणी देऊ लागले तरी द्रव्य घेऊ नये. फुकाटचं कुणाचं नको आपल्याला. समर्थ म्हटले फुकाटचं कुणाचंच नको, आपल्याला कष्टाचं घ्या. मागू नये हे सांगणे नकोच, कोणाचाही उन्हा शब्द
आपणावर येईल असं ढिलाईनं वागू नये. कोणालाही काय करायचं नाही, फसवायला जायचं नाही. कोणी आपल्यावर बोल ठेवल असं आपल्याला वागायचंच नाही. हे समर्थांनी आपल्याला शिकवण दिली. कारण का हो, आपल्याला कोणाचंच नको, दिलं तरी आपल्याला नको. लक्षात ठेवा, म्हणजे किती उत्तमाची शिकवण आपल्याला समर्थांनी दिली. भिक्षेविषयी लाजू नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये ओळखी आपुली. काय सांगितलं? भिक्षेविषयी लाजू नये. म्हणजे समर्थ म्हणतात की भिक्षा मागण्याविषयी, म्हणजे भिक्षावृत्तीची लाज धरू नये. पुष्कळ भिक्षा आणली तरी तितकी घेऊ नये, थोडी घ्यावी. लोभाने फार भिक्षा घेऊ नये. कोणी विचारले तरी आपली ओळखी देऊ नये. म्हणजे त्या काळातलं सांगतायत समर्थ. स्वतः काय करायचे हो समर्थ? 12 वर्षानंतर एवढी श्रीमंती असताना आपल्यासाठी घराच्या बाहेर पडले. अखंड भिक्षा मागून काय केलं? भिक्षा मागितली ना समर्थांनी, आणि अखंड काय केलं? भारत भ्रमण केलं. परंतु आपली ओळखी दाखवली नाही. त्याप्रमाणे समर्थ म्हटले राहायचंय. धडमळीन नेसो नये, गोड अन्न खाऊ नये, दुराग्रह करू नये, प्रसंगी वर्तावे. धडमळीन नेसो नये. काय सांगितलंय? मळके वस्त्र धड असले तरी नेसू नये, म्हणजे फाटकं वस्त्र असलं तरी स्वच्छ असावं. गोड अन्न खाऊ नये, म्हणजे काय होतं? गोड अन्न खाऊ नये म्हणजे काय समर्थांचं सांगणं आहे? सतत त्या जिभेला चट लावली तर काय होते हो? विकार काय होतात? ओढवतात. म्हणजे खाण्यातूनच काय होतात? विकार ओढवतात आणि आपल्याकडून वाईट गुण काय होतात? घडतात. म्हणून समर्थ म्हटले खाण्यावरती सुद्धा आपलं काय पाहिजे? नियंत्रण पाहिजे. सतत मनाला वाटेल ते खायचं नाही. समर्थ म्हटले जे मनाच्या विरुद्ध खायला शिकलं पाहिजे. जी भाजी आपल्याला आवडत नाही परंतु त्यामध्ये खूप सारी जीवनसत्व आहेत अशी आपल्याला खाता आली पाहिजे. म्हणजे ते समर्थांना सांगायचंय की जिभेचे चोचले काय करू नये, जास्त पुरवू नयेत. कारण मग जीभ काय होते? चटावते. म्हणजे आणि त्यात चटावली जीभ की त्यातूनच विकार काय होतात? बळावतात. दुराग्रह धरू नये, तर प्रसंग पाहून वागावे. बघा, असं शिकवणारे फक्त समर्थ आहेत आपल्याला. भोगी मन असो नये, देह दुःखे त्रासो नये, पुढे आशा धरू नये जीवित्वाची. भोगी मन असो नये. समर्थ काय म्हणतात की विषय भोगामध्ये मन आसक्त होऊ देऊ नये, देह दुःखाचा त्रास मानू नये व पुढे जगवायचे अशी इच्छा धरू नये व मरणासही भिवू नये. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? जगायचं तर सोडायचं नाही आणि मरणालाही घाबरायचं नाही. अखंड आपलं उत्तमाचं आचरण करत जीवन जगायचंय. म्हणजे उत्तमाची शिकवण समर्थांनी दिली आपल्याला. जास्त भौतिक सुखामध्ये आपल्याला अडकायचं नाही. ज्ञानार्जन करायचं, ज्ञानासाठी धडपडायचं, ज्ञान अर्जित करायचंय. परंतु ज्ञान अर्जित करत असतानाच ह्या विषय विकारांपासून आपल्याला काय व्हायचंय हो? लांब व्हायचंय. तरच आपण आपली प्रगती होऊ शकते, परमार्थात होऊ शकते आणि संसारात प्रपंचामध्ये पण प्रगती होते. म्हणजे आपण आपल्या शरीराला उत्तमाचं वळण लावता आलं पाहिजे. करुणा कीर्तन सोडू नये, अंतर ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा. करुणा कीर्तन सोडू नये. समर्थ काय म्हणतात की वैराग्य कमी होऊ देऊ नये, धैर्य ढळू देऊ नये, विवेक व धैर्य अढळ ठेवावे आणि विवेकाच्या बळाने विवेक जागृत ठेवून ज्ञान मळीन होऊ देऊ नये. समर्थ काय म्हणतात? ज्ञान मळीन होऊ देऊ नये. करुणा कीर्तन सोडू नये, अंतर ध्यान मोडू नये, प्रेमतंतू तोडू नये सगुण मूर्तीचा. करुणा कीर्तन सोडू नये. समर्थ काय म्हणतात? करुणा कीर्तन सोडू नये, प्रेमळ कीर्तन करण्याचे टाकू नये आणि करुणा कीर्तन देवाला ज्यात आळवितो व त्याची करुणा भागतो असे कीर्तन सोडू नये. अंतकरणात असलेले ध्यान मोडू नये, सगुण मूर्तीविषयीचा प्रेमाचा तंतू तोडू नये व सगुण प्रेम रक्षून बोलावे. पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये, समयी धीर सांडू नये काही केल्या. बघा, समर्थ काय सांगतात आपल्याला? मनात काळजी कुठल्या गोष्टीची करायची नाही.
संत तुकारामांनी अखंड ध्यानामध्ये मग्न राहायचं. काळजी कुठल्या गोष्टीची करायची म्हणजे सगळं सोडून द्यायचं असं नाही, कारण निस्पृहता हे संतांच्या जवळ होती. आपण एवढे निस्पृह नाही आहेत. आपल्याला हे खंड पिस वैराग्य मशान वैराग्य येऊ द्यायचं नाही. समर्थ म्हटले कुणाचंही काम नाही हो ती निस्पृहता धरणं, ते संतांनीच करू जाणं. तरी करत असताना सर्व काही परमार्थ करत असताना काळजी कुठल्या गोष्टीची करू नका. समर्थ म्हटले काळजीनं माणूस काय होतो, खंगतो ना. काळजी म्हणजे चिंता माणसाला काय करते हो, चिता मेलेल्या शरीराला जाळते पण चिंता जिवंत शरीराला जाळत असते. म्हणून समर्थ म्हटले चिंता करायची नाही, काळजी करायची नाही. अखंड त्या परमेश्वराचं काय करायचं, नामस्मरण करायचंय. आणि त्रास पडला तरी आपल्याला वाईट वाटून द्यायचं नाही. प्रसंगी काही झाले तरी धैर्य सोडायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे चिंता कष्ट पडतात म्हणून खेद करू नये. कसलाही प्रसंग आला तरी धैर्य सोडू नये, कारण प्रत्येक कठीण प्रसंगातून सोडवणारा तो परमेश्वर आहे. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. समर्थ म्हणते तर तुम्ही प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर येणार आहे. अहो कितीतरी कठीण प्रसंगातून समर्थांनी आपल्याला सोडवले. काय संत ज्ञानेश्वरांवरती प्रसंग होते, संतांवरती कसले कसले कठीण प्रसंग होते हो, तरी देखील देवानं प्रत्येक कठीण प्रसंगातून सोडवून, कठीण प्रसंगातून बाहेरून बी सोडवलं आणि अंतरातून पण सोडवलं. कारण का हो, अद्वैत भाग घ्यायला गेलो तर आजकाल एक लक्षात ठेवा, आज म्हणजे ह्या कलियुगामध्ये विषय विकार एवढे वाढलेले आहेत, एवढं प्रबळ झालेलं आहे. आपण समोर आपल्या हातातच आलं आहे ना ते खेळणं, मोबाईल आला आहे ना, त्याच्यावरती सहज जर आपण मोबाईल चालू केला तर किती म्हणजे अनाकार बघा ते, म्हणजे ते बघू वाटत नाही एवढं काय आहे हो त्याच्यावरती. वाईट गोष्टी आहेत ना. म्हणजे समर्थ म्हणले सहज विषय विकार उभे राहतील अशी चित्र त्या मोबाईलमध्ये आपल्याला दिसतात, लक्षात घ्या. मग समर्थ म्हटले अशा काळामध्ये मनावर नियंत्रण ठेवायचंय. सोपं आहे का? जिथं तिथं लोक पैसा घ्यायचं काम करतात बघा, पैसे घेऊनच काम करतात. म्हणजे सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय आणि आपण एखाद्या पदावरती काम करतोय, लक्षात घ्या, शेजारचा सगळं पैसे घेऊन काम करतोय आणि आपण तसंच बसून काम करणं सोपं आहे का? तरी देखील समर्थ म्हटले अशा कठीण प्रसंगामध्ये देखील जो अखंड उभा राहतो, अखंड ठरवतो मनाने की मी नाही काय वाईट करणार, काय नोकरीत जाऊ नाही तर राहू, जे माझ्या परमेश्वरानं मला लावून दिलंय ना ते मी करणार. समर्थ म्हटले अशी भूमिका आपल्याकडं आली पाहिजे, तर आपल्या देशाचं कल्याण आहे हो, तर आपल्या देशाचं कल्याण आहे. कारण कसं आहे, असा एकही डिपार्टमेंट नाही आहे गव्हर्नमेंटचं, असं एकही डिपार्टमेंट नाही आहे की जिथं पैसे घेतले जात नाही आहेत. कोण ना कोण घेतच असतो, कोण ना कोण घेतच असतो ना, काम करत असतो. म्हणजे समर्थ म्हटले हे इंद्रियांना लागलेलं वाईट वळण आहे आणि ते वाईट वळण आपण एक सोडू शकतो का हो? एक जणांनी प्रयत्न करून चालेल का? समर्थ म्हटले नाही हो, प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये तसा बदल घडला पाहिजे. तसं बदल घडवून आणून प्रत्येकाला सवय लावली पाहिजे. कारण देताना पगार भरपूर देत आहे, तो भरपूर पगार आहेत, तरी देखील घ्यायची काय होत नाही माणसाची, कमीच होईना, वासनाच कमी होईना आहे ना. आणि कमवून कोणाला कमवून ठेवणार आहे? आणि जो तू वाईट मार्गाने कमवलेला पैसा आहे तो वाईट मार्गाने कसा ना कसा मुलं घालवतात, लक्षात ठेवा. मुलं वाईट मार्गाने घालवत असतात. मग आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात ना, मोठा ऑफिसर आहे परंतु त्याच्या मुलानं असं कुकर्म केलं. मग लक्षात ठेवा, समर्थ म्हटले की असं घडू नये असं वाटत असेल तर आपल्या इंद्रियांना काय केलं पाहिजे, वळण लावलं पाहिजे, चांगलं वळण लावलं पाहिजे, आचरण आपलं उत्तमाचं पाहिजे. म्हणजे ह्या समाजात वावरत असताना खूप कठीण काम आहे हो, खूप कठीण आहे. परंतु समर्थ म्हटले कठीण आहे, परंतु आपण स्वतः प्रयत्न केले तर ते कठीण काम हे काय होणं जाणार आहे हो, सोपं होणार आहे. अपमानिता सिनो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये काही केल्या, अपमानिता सिनो नये. बघा संत तुकारामांना घडीघडीला माणसं अपमान करायची, घडीघडीला अपमान करायचे. प्रत्येक
परंतु तुकाराम महाराजांना काय मन नव्हतं का हो? परंतु ते मनावर घेतच नव्हते. लक्षात ठेवा, मला ते बोलतच नाहीत, कोणाला बोलतात माहीतच नाही, म्हणजे तो अपमान करायचा विषयच नाही. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ म्हटले की कोणी अपमान केला तर खेद मानायचा नाही, कोणी टोचून बोललं तरी दुःख करायचं नाही, कोणी धिक्कार केला तरी कधीही झुरत बसायचं नाही. समर्थ म्हटले या 3 गोष्टी जर पाळल्या, म्हणजे कोणी अपमान केला तरी खेद मानायचा नाही, कोणी टोचून बोललं तरी. अहो काय काय माणसं काय म्हणतात, खूप लुबर आहे, खूप बावळट आहे, खूप लोचट आहे. समर्थ म्हटले काही म्हणू द्या, तुमचा कर्म तुमच्याबरोबर, तुमचा धर्म तुमच्याबरोबर, अखंड मी कोणाचा आहे? त्या सद्गुरूंचा आहे, समर्थांचा आहे. समर्थ ठेवतील तसं मला राहता आलं पाहिजे. कारण जो अपमान करणार आहे, जो टोचून बोलणार आहे, जो धिक्कार करणार आहे, त्याला प्रचिती देणारा तो सद्गुरू आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण काय व्हायचं नाही, समर्थ म्हटले आपण दुःखी व्हायचं नाही, कारण त्यांनाही उत्तर देणारा तो आहे. लक्षात ठेवा. लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये, खिजविता खिजो नये, विरक्ते पुरुषे लोकलाज धरू नये. समर्थ म्हणतात की नीती मार्गानं चालत असताना, म्हणजे आता बघा सगळे प्रवाहाच्या दिशेने चाललेत, म्हणजे सगळे भ्रष्टाचार करतायत, आणि आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललोय की आपण काय करत नाही, कुणाचं घेत नाही, कुणाला काय करत नाही, मोठ्या पोस्टवर आहे तरी देखील आपण कुणाचं काय करत नाही, पैसे घेऊन काम करत नाही. हसतात ना बाकीचे, हसतात. म्हणजे नीती मार्गाने चालत असताना समर्थ म्हणले लोकलज्जा धरू नये. म्हणजे लोक काय म्हणतील, इतरत्र काय म्हणतील याच्याकडं लोकलज्जा. नीती मार्गाने चालत असताना लोकलाज धरायची नाही, कोणी लाजवले तरी लाजायचं नाही, कोणी खिजवलं तरी खिजायचं नाही. बघा किती उत्तमाची शिकवण समर्थांनी दिली की कलियुगामध्ये नीतिन्यायानं वागणं ही सुद्धा गुन्हा मानला जातो एक प्रकारचा. नीतिन्यायानं वागणाराला हसतात हो लोक, खिजवतात. लय आला म्हणले का म्हणतात ना, तोंडावर म्हणतात. पण समर्थ म्हटले अशा गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं नाही, आपला नीतिमार्ग आपण सोडायचा नाही. शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनाशी तंडू नये, संबंध पडो देऊ नये चांडाळाशी. बघा समर्थ काय म्हणतात, शुद्ध मार्ग सोडायचा नाही, शुद्ध मार्ग सोडायचा नाही, दुर्जनाबरोबर वितंड वाद करत बसायचा नाही. म्हणजे दुर्जन ओळखून जावे पण त्याशी वाद घालत बसायचं नाही. कारण दुर्जन तो दुर्जनाचा असतो, त्याला लोकलाज नसते, काही नाही, कारण तो स्वतःलाच काय समजत असतो, शहाणा समजत असतो. म्हणून समर्थ म्हटले दुर्जनाशी वितंड वाद करत बसू नये, अत्यंत दुष्ट मनुष्याशी संबंधच पडू देऊ नये. समर्थ म्हटले अत्यंत दुष्ट म्हणजे बघा संबंध पडू देऊ नये चांडाळाशी. अत्यंत वाईट माणसं असतात तो समाजामध्ये, अशा व्यक्तींशी संबंध येऊच द्यायचा नाही, आपला मार्ग आपण धरायचा. तपिळपण धरू नये, भांडविता भांडू नये, उडविता उडवू नये, निजस्थिती आपुली. तपिळपण धरू नये. समर्थ म्हणतात तापटपणा, रागीटपणा धरायचा नाही. आपल्याला बघा परमार्थात जे आहेत, जे परमार्थ करतात त्यांना राग खूप येतो. म्हणून समर्थ म्हणले रागावरती नियंत्रण आणायचंय, रागीटपणा धरायचा नाही. कोणी भांडण्याचा प्रयत्न केला तरी भांडायचं नाही. आपली वैराग्याची समाधानाची स्थिती कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तरी मोडायचा नाही. म्हणजे आत्मस्थितीची बैठक आपल्या अंतरी काय ठेवायची हो, स्थिर ठेवायची. हासविता हसू नये, बोलविता बोलू नये, चालविता चालू नये, क्षणक्षणा. बघा काय काय करतात, काय सारखं क्षणाक्षणाला हसवतात. आपण बघितलं ना, मोबाईलवर आपण रील्स लावून बसतो आणि हसतो. बघा हसण्याचं लागलं की हसतो. म्हणून समर्थ म्हटले क्षणोक्षणी हसू नये, म्हणजे कोणी हसवलं तर हसू नये, बोलावलं तर बोलू नये, चालवले तरी चालू नये. म्हणजे परप्रेरणेने दुसऱ्यांनी आपल्याला उत्तेजित केल्यानंतर आपण हसू बोलू चालू नये. स्वयंप्रेरणेने आपण चालावं, हसावं, बोलावं. म्हणजे वाईट कर्म करू नये, एवढंच समर्थांना सांगायचं. वाईट करू नका. अखंड काय करायचं आहे आपल्याला, अखंड स्वतःच्या स्वयंप्रेरणेनं वागायचंय. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे. काय सांगितलं समर्थांनी, एक वेश धरू नये, एकच सारखं एकच वेश धरायचा नाही. म्हणजे एकच वेश धरू नये, एकाच थाटानं राहू नये, एके ठिकाणी
म्हणजे एकाच देशात राहू नये, हिंडत असावे, निरंतर परिभ्रमण करावे. म्हणजे काय सांगायचंय समर्थांना? परिभ्रमण करायचं म्हणजे काय हो? ज्ञानामध्ये वृद्धी करायची, एकच घेऊन बसायचं नाही. आपल्याला ज्ञानामध्ये काय करता आली पाहिजे? भर टाकता आली पाहिजे. सलगी पडो देऊ नये, पती ग्रह घेऊ नये, सभेमध्ये बैसो नये सर्व काळ. सलगी पडू देऊ नये, कोणाशी अधिक सलगी होऊ द्यायची नाही. कारण का हो, काय होतं? सलगी पडली की काय होतं? त्या व्यक्तीला काय झालं तर आपल्याला काय होतं? अत्यंत दुःख होतं ना. म्हणून समर्थ म्हटले कुठल्या देहाशी जास्त सलगी होऊ द्यायची नाही. प्रतिग्रह घेऊ नये, सर्व काळ सभेमध्ये म्हणजे लोकसमूहामध्ये बसायचं नाही. काही काळ तरी काय हो, एकांतात घालवला पाहिजे. नेम अंगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये, अंगीकार करू नये नेमस्तपणाचा. काय सांगितलंय समर्थांनी? नेम, बंधन अंगी लावून घ्यायचं नाही. कुठलंही बंधन अंगी लावू घेऊ नये. कोणाला अमुक काम करीन असा भरवसा देऊ नये. कारण काय करतो आपण? एखादं काम करीन म्हणतो आणि आपण काय करतो? त्याचा भरवसा तोडतो. म्हणून समर्थ म्हणतात की तसा कोणाला काय करायचं नाही, विश्वास द्यायचा नाही की मी तुमचं काम करीन. अतिशय नियमितपणाचा अंगीकार करू नये. नित्य नियम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या. काय सांगितलंय समर्थांनी? नित्यनियम सोडायचा नाही. आणि म्हणजे नित्यनियम सोडायचा नाही कुठला? परमार्थाचा. परमार्थाचा अभ्यास बुडू द्यायचा नाही, म्हणजे सोडायचा नाही. उपासनेला सोडायचं नाही. समर्थ म्हटले अखंड उपासना करता आली पाहिजे. काही झालं तरी आपल्याला पराधीन होऊ नये. आपण पराधीन व्हायचं नाही. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणक्षणा. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? पारतंत्र्यात जायचं नाही, कोणाचं गुलाम होऊन राहायचं नाही. समर्थ म्हटले आपल्याला काही झालं तरी परतंत्र, पराधीन व्हायचं नाही. आपली स्वतंत्रता नाहीशी होऊ देऊ नये, निरीच्छता सोडू नये, क्षणोक्षणी दुसऱ्याची आशा धरू नये. अपेक्षा करायचीच नाही, कोणाचीच अपेक्षा करायची नाही. अपेक्षा कोणाची करायची हो? त्या परमेश्वराची करायची. अखंड त्या परमेश्वराची आपण अपेक्षा करायची. तोच आपल्याला सगळं देणार आहे. त्याच्याशिवाय कुणीच काय देऊ शकत नाही. आपल्याला एवढा देह दिलाय, प्रत्येक अवयवाची किंमत बघा किती आहे. बाहेर जावा आणि विचारा, हात केवढ्याला, एक बोट केवढ्याला बसते, एक नख केवढ्याला बसतं, एवढं विचार. दात केवढ्याला बसतो. म्हणजे आपल्याला हे अनमोल धन जे परमेश्वरानं दिलंय, हे आपलं शरीर, हे सर्वात काय महत्त्वाचं आहे. म्हणून काय समर्थ म्हटले, हे एवढं वैभव समर्थांनी दिलेलं आहे, ते वैभव दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं नाही. म्हणून अखंड कोणाच्या ताब्यात द्यायचं आहे? ज्याचं आहे त्याच्या ताब्यात द्यायचं. त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आपल्याला अखंड त्याला घालवायचं. वैभव दृष्टी पाहू नये, उपाधी सुखे राहू नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूप स्थितीचा. वैभव दृष्टी पाहू नये. समर्थ काय म्हणतात की ऐश्वर्य वैभव डोळ्यांनी पाहू नये, म्हणजे वैभव प्राप्त व्हावे अशी लालसा उत्पन्न होण्याचा संभव म्हणून उपाधीत होणारे सुख मोड मानून राहू नये, उपाधीच्या सुखात गुरफटून राहू नये, स्वरूपानुसंधानाची एकांत वृत्ती बिघडेल असे करू नये, अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये, कोठेतरी होऊ नये आसक्त कदा. अनर्गळता करू नये. समर्थ काय म्हणतात की स्वेच्छाचाराने म्हणजे स्वच्छंदाने वागू नये, लोकलज्जा धरू नये, कधी कोठेही आसक्त होऊ नये. लक्षात ठेवा, कधी कुठं आसक्त व्हायचं नाही, विषय विकारात अडकून बसायचं नाही, हे समर्थांना सांगायचंय. परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदा काळी. परंपरा तोडायला सांगितलेत का समर्थांनी आपल्याला? अजिबात नाही. म्हणजे समर्थ म्हटले परंपरा, पूर्वापार गुरु संप्रदाय पद्धती सोडून वागायचं नाही. उपासना मार्गाची उपाधी कमी होऊ देऊ नये, केव्हाही ज्ञानमार्ग सोडू नये. लक्षात ठेवा, समर्थांचं सांगणं काय? उपासना ज्ञान सोडायचं नाही, श्रवण सोडायचं नाही, कर्म मार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये, साधन भजन खंडू नये कदा काळी. कर्म मार्ग सांडू नये. समर्थ काय म्हणतात की कर्म मार्ग वर्णाश्रमाचार सोडू नये, वैराग्य कमी होऊ देऊ नये, साधन व भजन ह्यात केव्हाही खंड पडू देऊ नये.
म्हणजे त्याचे खंडन करू नये. म्हणजे कर्म, ज्ञान, वैराग्य, उपासना, साधन, भजन सोडू देऊ नये, दृढ धरायचंय. हे समर्थांना आपल्याला सांगितलंय. अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे भरी भरू नये भलतीकडे. कोणाशी वाद घालत बसायचं नाही. समर्थ म्हटले अतिशय वाद करू नये, कारण वादानं काय प्राप्त होत नाही. अनिती मनात धरायची नाही, कुणाविषयी वाईट मनात आणायचंच नाही. रागाने हट्टाला पेटून भलती सलती कामे करू नये. बघा समर्थ म्हटले रागाला हट्टाला पेटून माणूस काय करतो, चुकीचं कर्म काहीतरी करतो. एखाद्या व्यक्तीविषयी त्याच्या सतत अंतरी काय असतो, राग असतो. आणि त्या रागाच्या पोटी त्या व्यक्तीला काय दिलं जातं, काहीतरी चुकीचं केलं जातं त्या व्यक्तीच्या बाबतीत. समर्थ म्हटले तसं करू नका, कारण अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये, रागे भरी भरू नये भलतीकडे. न मनी त्यास सांगू नये, कंटाळवाने बोलू नये, बहुसाल असो नये एके स्थळी. न मनी त्यास सांगू नये. आता एखाद्याला आवडत नाही आपण बोललेलं, म्हणजे जो कोणी आपलं ऐकत नाही त्याला काय सांगायचं नाही. आणि दुसऱ्यास कंटाळा येईल असे बोलायचं नाही. एके ठिकाणी पहार राहायचं नाही. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडू नये उपाधीमध्ये. काही उपाधी करू नये. समर्थ म्हणतात की कोणतीही उपाधी करू नये, वाढवू नये, व केली तरी चित्तात आसक्ती धरून बसू नये, धरली तरी तिच्यात गुरफटून बसू नये. थोरपणे असू नये, महत्त्व धरून बैसू नये, काही मान इच्छू नये कोठे तरी. समर्थ म्हणतात की थोरपणानं राहायचं नाही, मोठेपणा धरून बसायचं नाही, कोठेही काही मान मिळेल अशी इच्छा धरू नये. म्हणजे थोरपण किंवा महत्त्व धरून बसू नये, मानाची इच्छा धरू नये, लहानपण धरून वागायचंय. काय करायचंय आपल्याला, लहानपण धरून वागायचंय. साधेपण सोडू नये, शहाणेपण मोडू नये, बळात्कारे जोडू नये अभिमान अंगी. साधेपणा सोडू नये. समर्थ काय म्हणतात, साधेपणा टाकवायचा नाही आपल्याला. लहानपणा म्हणजे काय हो, शहाणेपण. लहान मुलं सगळ्यांचं ऐकतात का नाही, तसं शहाणपण सोडायचं नाही. मुद्दाम म्हणून अभिमान अंगी जळवून घ्यायचा नाही. अधिकारे विन सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कान कोंडा करू नये परमार्थ कदा. अधिकारे विन सांगू नये. समर्थ काय म्हणतात की आपला अधिकार नसेल म्हणजे कडकडीत वैराग्य सोडू नये. अभ्यास कठीण म्हणजे समर्थांना काय सांगायचं, ऐकणारा व सांगणारा अधिकारी असल्याशिवाय सांगू नये. म्हणजे केव्हाही परमार्थ हा चोरटेपणाचा, उसळेपणाचा करू नये. अधिकार नसता बळेच कोणास उपदेश देऊ नये. परमार्थ कानकोंडा करू नये. म्हणजे कोपऱ्यात न टाकता परमार्थाचे महत्त्व वाढवायचं आहे. अखंड परमार्थाचं काय करायचं आहे हो, परमार्थ कोपऱ्यात नाही ठेवायचा, दडवून नाही ठेवायचा. समर्थ म्हणते परमार्थ काय करायचा, आपल्याला वाढवायचं आहे. आणि परमार्थ वाढवला तर आपल्या फायद्याचं आहे ना. समर्थ म्हटले अधिकारे विन सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये, कानकोंडा करू नये परमार्थ कदा. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये, कठीणता धरू नये कोणे एक विषयी. कठीण वैराग्य सोडू नये. समर्थ काय म्हणतात की कठोर शब्द बोलायचा नाही. म्हणजे कडकडीत वैराग्य सोडायचं नाही. अभ्यास कठीण वाटला तरी सोडायचा नाही. कोणत्याही बाबतीत कठोरपणा धरायचा नाही. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये, कठीण धीरत्व सोडू नये काही केल्या. आता बघा, कठोर शब्द बोलू नये समर्थ म्हणतात, आणि पाळण्यास कठीण अशी आज्ञा करू नये. म्हणजे एखाद्याला ती आज्ञा सुद्धा पाळता येणार नाही अशी कठीण आज्ञा करू नये. धैर्य सांभाळणे कठीण, पण ते काही झाले तरी सोडू नये. म्हणजे वैराग्य, अभ्यास, धैर्य हे कठीण अभंग असावेत, पण हृदय शब्द हे कठीण नसावेत. आपण आसक्त होऊ नये, केल्याविना सांगू नये, बहुसाल मागू नये शिष्यवर्गाशी. काय समर्थ सांगतात की आपण आसक्त असू नये. समर्थांचं सांगणं काय आहे, आपण कुठेही आसक्त होऊ नये. करून दाखवल्याशिवाय तोंडाने बोलत बसू नये, केल्या वाचून सांगायचं नाही. शिष्यमंडळीजवळ फारसे काही मागू नये. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिय स्मरण करू नये, शाक्त मार्गे भरू नये मुक्तपणे भरी. उद्धट शब्द बोलू नये. समर्थ काय म्हणतात की
उर्मटपणाचं शब्द बोलायचं नाहीत कुणाला. विषय इंद्रियाचे स्मरण करू नये, का की त्यामुळं काय होतात, कामादी विकार बळावून मन विषयी होते, म्हणजे विकारयुक्त होते. म्हणून काय करायचं हो, विषय इंद्रियांचं स्मरण करायचं नाही. मी मुक्त अशा डौलाने शाक्त मार्ग स्वच्छंदाचरणाचा मार्ग धरू नये, म्हणजे शाक्त मार्गाला अनुसरून स्वेच्छाचार माजवू नये. लक्षात ठेवा, म्हणजे आपली शक्ती दाखवून स्वैराचार माजवायचा नाही. समर्थ म्हटले की मनाला सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचंय. मनामध्येच विषयांची आसक्ती नाही निर्माण केली तर काय होणार आहे हो, आपलं मन आपल्या ताब्यात राहणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे मनापासूनच आसक्ती आपण काय केली पाहिजे, सोडली पाहिजे. नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधी भरी भरो नये जाणपणे. काय सांगितलंय समर्थांनी की गुरुच्या किंवा देवाच्या घरी कोणतेही हलके काम करण्याची लाज धरू नये. लक्षात ठेवा, म्हणजे देऊळ जरी झाडाची वेळ आली आपल्याला किंवा एखादा हॉल झाडाची वेळ आली तर समर्थ म्हटले कधी कमीपणा मानून द्यायचा नाही. कारण ते कुठलं आहे हो, म्हणजे देव संत सेवा प्रसंगी नीच सेवेस लाजू नये, वैभव आल्यास उन्मंत होऊ नये. म्हणजे श्रीमंती आली म्हणून कुठलंही काम करण्यास आपल्याला लाज वाटू द्यायची नाही. ऐश्वर्य प्राप्त झाले तरी त्याच्या योगाने उन्मंत होऊ नये, समजून उमजून रागाने हट्टाला पेटू नये, म्हणजे जाणतेपणाच्या अभिमानाने क्रोधाधीन होऊ नये, थोरपणे चुकू नये, न्यायनीती सांडू नये, अप्रमाण वर्तो नये काहे केल्या. थोरपणे चुकू नये. समर्थ काय म्हणतात की थोरपणाच्या डोलात सज्जन रीतीत चुकू नये, प्रमाणरहित वागू नये, थोरपणामुळे चुकी करू नये, काही केले तरी न्याय नीती सोडायची नाही आणि खोटेपणानं वागायचं नाही. काही पण होऊ द्या, समर्थ म्हटले तुमच्याकडं ऐश्वर्य आलं, श्रीमंती आली म्हणून काय करायचं नाही हो, अन्यायानं अत्याचारानं वागायचं नाही. समर्थ म्हटले आपली न्यायनीती ढळू द्यायची नाही. आणि अप्रमाण म्हणजे आपल्याकडले ऐश्वर्य आहे म्हणून दुसऱ्यावर अन्याय करत बसायचं नाही. समर्थ म्हटले कळल्याविन बोलू नये, अणुमाने निश्चय करू नये, सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. कळल्याविन बोलू नये. समर्थ म्हणतात समजल्याशिवाय बोलायचं नाही. नुसत्या अनुमानावरून कोणताही निश्चय करायचा नाही, अनुभव घ्यायचा आहे हो. नुसत्या अनुमानावरती निश्चय करायचा नाही, अनुभव घ्यायचा आहे. कोणी सदुपदेश केला म्हणजे चांगली गोष्ट सांगितली तर त्याचं दुःख वाटू द्यायचं नाही. म्हणजे समर्थ म्हणतात सांगता दुःख धरू नये मूर्खपणे. एखाद्यानं चांगली गोष्ट सांगितली तर मूर्खासारखं आपण काय करायचं नाही, त्याचं दुःख वाटू द्यायचं नाही. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये, कदा सुख मानू नये निसुगपणाचे. सावधपण सोडू नये म्हणजे समर्थ काय म्हणतात, सावधपणा म्हणजे इंद्रिय विकार प्रबळ न होतील, आपल्या इंद्रिय विकार प्रबळ होतील म्हणजे प्रबळ होणार नाहीत ह्यासाठी आपण दक्ष असावं अखंड. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, सावधपणा व व्यापकपणा ह्याचा त्याग करू नये. ऐदीपणाचे म्हणजे आळसाचे सुख केव्हाही मानायचं नाही. कारण का हो, बिगर कष्टाचं मिळालं एखाद्याला सगळं तरी त्याचं सुख मानायचं नाही. समर्थ म्हणजे अखंड त्यात दुःख आहे हो. विकल्प पोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये, केली तरी टाकू नये आपणास पुढे. विकल्प पोटी धरू नये. समर्थ काय म्हणतात, विकल्प पोटी धरायचा नाही म्हणजे मनात विकल्प वाईट कल्पना धरायची नाही. स्वार्थासाठी कोणी कोणास आज्ञा करू नये व करण्याचा प्रसंग आला तर आपण पुढे होऊन करू नये. म्हणजे ती आज्ञा स्वतःपुरती स्वतःच्या लोभाची केवळ नसावी तर तिच्यात देवाच्या किंवा सार्वजनिक कार्याचा समावेश असावा. प्रसंगेविन बोलू नये, अन्वयेविन गाऊ नये, विचारेविन जाऊ नये अविचारपंते. काय सांगतात समर्थ आपल्याला, अखंड प्रसंगा वाचून बोलायचं नाही, असंबंधपणाने गायचं नाही, विचार सोडून अविचारानं जायचं नाही, परोपकार सांडू नये, परपीडा करू नये,
विकल्प पडो देऊ नये कोणी एकासी. परोपकार आपल्याला सांडायचा नाही. समर्थ म्हटले परोपकार टाकायचा नाही. सतत उपकार करायचा आहे कुणावर तरी मदत करायची ना. म्हणून समर्थ म्हणतात की परोपकार टाकू नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये, कोणाच्याही मनात विकल्प येऊ देऊ नये. नेनपण सोडू नये, महंतपण सांडू नये, द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत. नेमपण सोडू नये. समर्थ काय म्हणतात की आपल्याकडे अजाणतेपणा घ्यावा व तो टाकू नये, महंतपण धरू नये, द्रव्यासाठी कीर्तन करीत हिंडू नये. काय सांगितले? द्रव्यासाठी हिंडू नये कीर्तन करीत. संशयात्मक बोलू नये, बहुत निश्चय करू नये, निर्वाहे विन धरू नये ग्रंथ हाती. संशयात्मक बोलू नये. समर्थ काय म्हणतात? संशय राहील असं भाषण करायचं नाही, पण निश्चयही फार करू नयेत. तडीस जातील असेच करावे किंवा आत्मनिश्चया वाचून कोणताच निश्चय करू नये. ग्रंथ उलगडून सांगण्याची शक्ती अंगी असल्याशिवाय ग्रंथ सांगण्यासाठी हाती घेऊ नये. जानपणे पुसू नये, अहंभाव दिसू नये, सांगेन ऐसे म्हणू नये कोणी एकासी. जानपणे पुसू नये. समर्थ काय म्हणतात की ज्ञानाचा गर्व करायचा नाही, सहसा कोणाचा छळ करायचा नाही आणि कोठे कोणाशीच वाद घालत बसायचं नाही. ज्ञान गर्व धरू नये, सहसा छळना करू नये, कोठे वाद घालू नये कोणी एकासी. स्वार्थबुद्धी जडू नये, कारभारी पडू नये, कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी. काय सांगितले? स्वार्थबुद्धी जडून द्यायची नाही. समर्थ म्हणतात स्वार्थाची बुद्धी अंगाला लावू नये, कोणाच्या कारभारात पडायचं नाही आणि राजदरबारात कार्यकर्ता होऊ नये. म्हणजे रोज राजद्वारी लोककार्य करून दाखवायची हाव बाळगू नये. कोणास भरवसा देऊ नये, जड भिक्षा मागू नये, भिक्षेसाठी सांगू नये परंपरा आपुली. कोणास भरवसा देऊ नये. समर्थ काय म्हणतात की कोणाला भरवसा देऊ नये, कोणाला ओझे पडेल, जड कठीण वाटेल अशी भिक्षा मागू नये. भिक्षा मिळवण्यासाठी आपली परंपरा म्हणजे मी अमुक परमार्थ केला असे सांगत बसू नये. सोयरिकीत पडू नये, मध्यावर्ती घडू नये, प्रपंचाची जडू नये उपाधी अंगी. सोयरिकीत पडू नये. समर्थ म्हणतात की विवाहाची सोयरिकी जमवून देण्याच्या कामात पडू नये. दोहीकडच्या शिव्या खायचा प्रसंग यायचा. समर्थांना काय सांगायचंय की कुणाची सोयरीक जुळवायला जायचं नाही, लग्न जमवायला जायचं नाही, म्हणजे त्यात मध्यस्थी करू नये. प्रपंचाचे प्रस्थ प्रयोजन मेजवाने, प्रपंच प्रस्ती पाठभेद वाढले असेल तेथे जाऊ नये. म्हणजे भलते भ्रष्ट अन्न खाऊ नये. पाहुण्याबरोबर आपण केव्हाही आमंत्रण घेऊ नये. बघा हे जो भ्रष्ट आहे, खूप श्रीमंत आहे, पण त्यानं काय केलंय? अन्यायानं अत्याचारानं मिळवलेलं आहे. तिथं आपल्याला जेवत बसायचं नाही, त्याच्या अन्नावर ताव मारत बसायचं नाही. कारण त्यानं कशातून कमवलंय ते सगळं? कुणावरती अन्याय करून कमवलेलं आहे. अशाचं अन्न खायला जायचं नाही. प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सरसे घेऊ नये आमंत्रणे कदा. श्राद्ध पक्ष सटी सामासे, शांती फळशो बन बारसे, भोग राहण बहु असे नवसव्रते उद्यापणे. काय सांगितले? श्राद्ध पक्ष, षष्टीपूजन, षान्मासिक श्राद्धे म्हणजे 6 मासिक श्राद्धे असतात बघा. शांती, गर्भधान, बारसे, भोग, मेजवान्या, अंगात वाढलेल्या पिसाच्याच्या किंवा देवाच्या सांगण्यावरून केलेली अथवा एखाद्या देवतेप्रित्यर्थ केलेली ब्राह्मण भोजने, नवस, व्रते व त्यांची उद्यापने अशा ठिकाणी निष्पृहाने जाऊ नये व त्या ठिकाणाचे अन्न खाऊ नये. म्हणजे एळील वाणे दैन्य कधीच धरू नये. बघा समर्थ म्हणतात की कसं सांगितलंय हो? निष्पृह म्हणजे काय हो? सगळ्या गोष्टींपासून विरक्त. म्हणजे समर्थ म्हणतात अशा ठिकाणी जाऊन काय करायचं नाही आपल्याला? प्रपंच प्रस्ते, श्राद्ध पक्ष सटी सामासे, शांती फळशोभन बारसे, भोग राहण बहु असे नवसव्रते उद्यापने. तेथे निष्पृहे जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, एळील वाणे करू नये आपणासी. काय सांगितले समर्थांनी? तिथं निष्पृहानं जायचं नाही.
आणि दैन्य येळेवाने दैन्य कधीच धरू नये. लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये कोठे तरी. काय सांगितले समर्थांनी की कोठे लग्न मुंजास आमंत्रणाशिवाय जायचं नाही. काय सांगितलंय? आमंत्रणाशिवाय कुठं जायचं नाही, पोटासाठी गायचं नाही, कोठेही बिदागी होऊन कीर्तन करायचं नाही, आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निष्पृहासी घडू नये मोलमात्रा. आपली भिक्षा सोडू नये. समर्थ काय म्हणतात की निष्पृह पुरुषानं कसं करायचंय? आपली भिक्षा सोडू नये, वार लावून जेवू नये. निष्पृहानं काय करायचं? मोलाची यात्रा पैसे घेऊन दुसऱ्यासाठी यात्रा करू नये, मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये इनाम निष्पृहे. काय सांगितलंय? आपली भिक्षा म्हणजे मोल घेऊन निष्पृहाने पुण्यकृत्य सुद्धा करू नये, मोलाने पुजारी होऊ नये, कोणीही बक्षीस दिले तरी घेऊ नये, कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसो नये निष्पृह पुरुषे. कुठं मठ करायचं नाहीये. समर्थ काय म्हणतात? निष्पृहानं परमार्थासाठी म्हणजे निष्पृह पुरुषाने कोठेही मठ करायचा नाही, केला तरी धरायचा नाही, म्हणजे तिथं मठपती होऊन बसायचं नाही. निष्पृहे अवघेची करावे, परी आपण तेथे न सापडावे, परस्परे उभारावे भक्ती मार्गाशी. समर्थ काय म्हणतात? सगळं करायचंय, निष्पृहानं परमार्थासाठी परोपकारासाठी सर्व काही करावे, पण आपण त्यात सापडायचं नाही. परभारे लोकांकरवी भक्ती मार्गाची उभारणी करावी, परस्पर भक्ती मार्ग उभारावा. प्रयत्नेविन राहो नये, आळस दृष्टी आणो नये, देह असता पाहो नये वियोग उपासनेचा. प्रयत्नेविन राहो नये. समर्थ काय म्हणतात? प्रयत्न केल्याशिवाय राहायचं नाही, आळसाला डोळ्यापुढे उभा करायचं नाही, देह असताना उपासनेचा वियोग पडू द्यायचा नाही. काय सांगितले? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासनेचा वियोग पडून द्यायचा नाही, अखंड उपासनेत राहायचंय. उपाधीमध्ये पडू नये, उपाधी अंगी जडू नये, भजन मार्ग मोडू नये निसंगळपणे. उपाधीमध्ये पडू नये. समर्थ काय म्हणतात? उपाधीमध्ये अडकायचं नाही, अडलेच तरी ती अंगाला चिकटेल असं करायचं नाही. निर्लज्जपणाने भजनाचा मार्ग मोडू नये, निसंग झालो ह्या अभिमानाने सगुण भक्ती सोडू नये, पण विभक्तपणे वेगळेपणानेही राहायचं नाही. बहुउपाधी करू नये, उपाधी विन कामा नये, सगुण भक्ती सोडू नये विभक्ती खोटी. बहुसाल धावू नये, बहुसाल राहू नये, बहुत कष्ट करू नये असू दे खोटे. बहुसाल धावू नये. समर्थ म्हटले की फार भटकायचं नाही, फार वेळ कोठेही राहायचं नाही, पण बसूनही राहायचं नाही. समर्थ म्हटले फार कष्ट करू नयेत, पण आयते खाणेही वाईट. म्हणजे समर्थ म्हटले जास्त कष्ट बी करायचं नाही, जास्त आळस पण आणून द्यायचा नाही. अशाप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे. बहुसाल बोलू नये, अबोलणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये उपवास खोटा. काय सांगितले समर्थ? बहुसाल बोलू नये, जास्त काय बोलायचं नाही. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? फार बोलू नये, पण अगदी न बोलणे उपयोगाचं नाही. म्हणजे अतिभाषण व अबोला दोन्ही नसावेत. फार अन्न खाऊ नये, पण अगदीच न खाणे आणि उपवास करणे हे योग्य नाही ना. बहुसाल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये, बहु नेम धरू नये बाष्कळ खोटे. समर्थांना काय सांगायचंय? फार झोपायचं नाही, पण झोप मोड होईल असं पण उपयोगाचं नाही ना. म्हणजे सगळं समान पाहिजे. समर्थांना म्हणायचं की अतिनिद्रा पण उपयोगाची नाही आणि अनिद्रा म्हणजे झोप नसणं हे पण दोन्ही पण वाईट आहे. म्हणून फार नेम धरू नयेत, पण अगदीच नेम नसणे हे देखील वाईटच ना. म्हणजे नियमरहित बाष्कळ नसावे, नियम लावून द्यायचे पण अतिही नियमात अडकायचं नाही. बहुजनी असो नये, बहु आरण्य सेवू नये, बहु देह पाळू नये आत्महत्या खोटी. काय सांगितले समर्थांनी? बहुजनी असो नये म्हणजे फार लोकात राहायचं नाही, अरण्यातही फार राहायचं नाही, म्हणजे देहाला फार सांभाळू नये, पण आत्महत्या करणे देखील वाईटच ना. म्हणजे संपवायचं पण नाही, जास्त सांभाळायचं बी नाही, संपवायचं पण नाही. म्हणजे समर्थांना सांगायचं काय हो? अति देहाचं लाड करत बसायचं नाही हो. जे आहे त्यात समाधान मानता आलं पाहिजे.
हे समर्थांना आपल्याला शिकवायचं आहे. कारण समर्थ म्हटले जास्त लोकात पण रमायचं नाही आणि जास्त अरण्यात असल्यासारखं पण वागायचं नाही. सामान्य माणसासारखं वागायचं. सामान्य म्हणजे लोकात पण जास्त असूनही कमी प्रमाणात म्हणजे लोकात वागायचं आहे. जेणेकरून माणसाने म्हणू नाही का हा काय आहे व अरण्यात राहिल्यासारखं आहे, म्हणजे ह्याला माणसाचा कसला खपच नाही, असं देखील कोणी म्हणू नये. बहुसंग धरू नये, संत संग सांडू नये, कर्मठपण कामा नये, अनाचार खोटा, बहुसंग करू नये. म्हणजे समर्थ म्हणतात की कुणाचीही जास्त संगती फार नको, म्हणजे संगती फार धरू नये, पण संत संगती टाकायची नाही. संगती कुणाची धरायची हो? संगती कुणाची धरायची? अखंड संतांची संगती धरायची. म्हणजे समर्थ काय म्हणतात की सत्संग निरंतर असावा, कर्मठपणा उपयोगाचा नाही, पण अनाचाराचे वागणेही वाईट, म्हणजे कर्मठ व कर्मनष्ट दोन्ही नसावे. समर्थांना काय सांगायचंय? अनाचारनं वागायचं नाही आणि कर्मठपणानं पण वागायचं नाही. म्हणजे हे जर पाहिजे असेल आपल्याला, कर्मठपणे आपण वागू नये, अनाचार आपल्या हातून घडू नये, तर आपल्याला नेहमी संत संगतीत राहता आलं पाहिजे. बहुलौकिक सांडू नये, लोकादेन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. बहुलौकिक सांडू नये. काय सांगितलंय हो? संग म्हणजे लोकाचार किंवा व्यवहार टाकायचा नाही आणि लोकांच्या अतिशय आधीनही होऊन राहायचं नाही. फार प्रीतीही उपयोगाची नाही, पण निष्ठुरपणा धरणे वाईट, म्हणजे अतिप्रीती व निष्ठुरपणा दोन्ही वाईट. बहुलौकिकी सांडू नये, लोकादेन होऊ नये, बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. बहुसंशय धरू नये, मुक्त मार्ग कामा नये, बहुसाधनी पडो नये, साधनेविन खोटे. बहुसंशय धरू नये. समर्थ काय म्हणतात? बहुसंशय धरायचा नाही, फार संशय धरायचा नाही, पण अगदीच स्वच्छंदीपणाचा मार्ग उपयोगाचा नाही. फार साधनात पडू नये, पण साधन मुळीच न करणे पण वाईट आहे. बहुविषय भोगू नये, विषय त्याग करता नये, देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा. काय सांगितलंय हो? बहुविषय भोगू नये. जास्त विषयांचा म्हणजे विषय फार भोगू नयेत व विषयांचा सर्वस्वी त्यागही करता कामा नये. म्हणजे विषय जास्त नको आपल्याला समर्थ म्हणतात, म्हणजे ज्याचा जास्त वापरही करायचा नाही आणि ते विषय टाकायचे देखील नाही, म्हणजे प्रमाणात. देहाचा लोभ धरू नये, पण त्याला फार त्रास देणे बरे नाही. म्हणजे देहाचा लोभ व कंटाळा दोन्ही वाईट ना. म्हणजे देहाचा लोभ जास्त अतिप्रमाणात धरायचा बी नाही, म्हणून देहाचा कंटाळा पण करायचा नाही समर्थ म्हणतात. म्हणजे मापात असावं, प्रत्येक गोष्ट मापात असावी. समर्थांनी लावून दिली माप, त्या मापात आपल्याला राहता आलं पाहिजे. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवेविन कामा नये, आत्मस्थिती बोलू नये, स्तब्धता खोटी. वेगळा अनुभव घेऊ नये. समर्थ काय म्हणतात की वेगळेपणाने अनुभव घेऊ नये व अनुभवा वाचूनही राहू नये, म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय उपयोगाचं नाही. स्वरूपस्थिती बोलता येत नाही, पण अगदीच न बोलणे वाईट, म्हणजे आत्मानुभव बोलू नये पण मुकेपणानंही उपयोगाचं नाही. आपली स्थिती सांगू नये, पण अगदीच न सांगणे बरे नव्हे. मन उरो देऊ नये, मने विन कामा नये, अलक्ष वस्तू लक्षा नये, लक्षे विन खोटे. काय सांगितलंय? मन उरो देऊ नये. समर्थांनी काय सांगितलंय? मन उरू देऊ नये, म्हणजे मन शिल्लक राहू देऊ नये, म्हणजे उन्मन व्हावे, पण मनाशिवाय राहणेही उपयोगाचं नाही. म्हणजे अलक्ष अशी जी परब्रह्म वस्तू ती लक्षात येत नाही, तरी पण तिकडे लक्ष न लावणे बरे नव्हे. म्हणजे लक्ष लागलंच पाहिजे. मनाच्या साह्या वाचून काही व्हायचे नाही, पण मनपणे राहू न देता उन्मंत झाले पाहिजे. परमात्मा वस्तू लक्षिता येत नाही, पण लक्षिल्या वाचून सोय नाही. मन बुद्धी अगोचर, बुद्धिविन अंधकार, जाणीवेचा पडो विसर, नेणीव खोटी. काय सांगितलंय? मन बुद्धी अगोचर. काय सांगितलंय समर्थाने? ब्रह्मस्वरूप मन व बुद्धी ह्यांना अगम्य आहे, म्हणून स्वस्थ बसता कामा नये. म्हणजे बुद्धिविन सर्व अंधकार आहे, काही काम होत नाही. स्वरूपाकडे बुद्धी नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जाणीवेचा विसर पडला पाहिजे, पण नेणीव ही चांगली नव्हे. म्हणजे
जाणीव व नेणीव दोन्ही जिरून ज्ञानाचे विज्ञान झाले पाहिजे. परमात्मा वस्तू लक्षिता येत नाही, पण लक्षिल्या वाचून सोय नाही. ती मन बुद्धीच्या पलीकडे आहे, पण बुद्धीच्या साह्या वाचून अंधार दूर होत नाही व स्वरूपानुभव होत नाही. जाणीव नाहीशी होते, पण नेणीवही कामाची नाही. ज्ञातेपण धरो नये, ज्ञाने विन कामा नये. अतर्के वस्तू तर्को नये, तर्के विन खोटे. काय सांगितलंय हो? ज्ञातेपण धरू नये, पण ज्ञान असल्या वाचून चालायचं नाही. अतर्के अशा परब्रह्म वस्तूचा तर्क करता येत नाही, पण तर्क केल्याशिवाय राहणे वाईटच. म्हणजे वस्तू तर्कातीत आहे, पण तर्क चालवलाच पाहिजे. दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडो नये. काही चर्चा करो नये, केलिया विन न चले. दृश्य स्मरण कामा नये. समर्थ काय म्हणतात की बाबा दृश्याचे परमार्थात म्हणजे दृश्याचे परमार्थात स्मरण उपयोगाचं नाही आणि व्यवहारात दृश्याचे विस्मरण पडू देऊ नये. परमार्थात काय पाहिजे? दृश्याचं स्मरण उपयोगाचं नाही. म्हणजे आपण परमार्थ करत असताना आपण उपभोग म्हणजे जे काही आपण म्हणतो ना का परमार्थ करत असताना जे दृश्य दिसतंय ना त्याचं स्मरण करणं उपयोगाचं नाही. म्हणजे परमार्थ करत असताना आपलं मन हे परमार्थातच असलं पाहिजे. परंतु व्यवहार करत असताना जर आपल्याला आपल्या प्रपंचाचंच विस्मरण झालं तर चालेल का हो? गेलाय व्यवहार ठरवायला गेलाय आणि तिथं वैराग्य आलं की नको काय नाही देऊन टाकलं फुकट सगळं, चालेल का? चालणार नाही. समर्थ म्हटले दृश्याचं स्मरण कुठं केलं पाहिजे? समर्थ म्हणतात ज्ञाने विन कामा म्हणजे ज्ञाने दृश्य स्मरण कामा नये. म्हणजे कुठं? परमार्थात उपभोग वस्तू किंवा भौतिक सुखाचं स्मरण करणं चुकीचं आहे समर्थ म्हटले. परंतु तेच व्यवहारामध्ये विस्मरण पडू नये, काही चर्चा करू नये, केल्या विना न चले. काय समर्थ म्हटले? व्यवहारात दृश्याचं विस्मरण झालेलं चालणार आहे का हो? नाही चालणार. कारण व्यवहारामध्ये आपल्याला दृश्याचं स्मरण झालंच पाहिजे तरच आपला व्यवहार होऊ शकतो ना, अन्यथा होऊ शकत नाही. जगी भेद कामा नये, वर्ण संकर करू नये. आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा. जगी भेद कामा नये. समर्थ काय म्हणतात की जगामध्ये आत्मदृष्टीनं पाहिल्यास भेद उपयोगाचा नाही. म्हणजे समाजात भेदभाव उपयोगाचा नाही, पण वर्णसंकर ही करू नये. आपल्या धर्माचे खंडन करू नये, पण त्याचा दुराभिमान धरणे ही वाईट. म्हणजे आपले जाती आश्रमादी धर्म उडवू नयेत आणि त्यांचा अभिमानही नसावा. आशाबद्धत बोलू नये, विवेके विन चालो नये. समाधान हालो नये, काही केल्या. आशाबद्धत बोलू नये. समर्थ काय म्हणतात? आशाबद्ध होऊन बोलू नये, विवेक केल्याशिवाय वागू नये, काही केले तरी मनातील समाधान ढळू देऊ नये. समर्थ म्हटले की आशाबद्ध होऊन बोलू नये. समर्थांचं सांगणं आपल्याला काय हो? विवेकानंच वागायचं आहे आपल्याला, विवेक सोडून वागायचं नाही. कारण विवेकी विन चालो नये. समर्थ काय म्हणतात? समाधान हालो नये, काही केल्या. म्हणजे आपल्याला विवेकानंच वागायचं आहे, परमार्थामध्ये विवेकानंच वागायचं, व्यवहारात विवेकानंच वागायचं आहे. विवेकानं वागणं आपल्याला सोडायचं नाही. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे की आपण काय करायचं आहे हो? जगामध्ये आत्मदृष्टीनं पाहिल्यास भेद उपयोगाचा नाही, समाजात भेदभाव उपयोगाचा नाही, पण वर्णसंकर ही करू नये, आपल्या धर्माचं खंडन करू नये. समर्थांनी पुढं आपल्याला सांगितलंय बघा, काय सांगितलंय की जगामध्ये काय केलं पाहिजे हो? दृश्य स्मरण कामा नये, विस्मरण पडू नये, काही चर्चा करू नये, केल्या विना न चले. जगी भेद कामा नये, वर्णसंकर करू नये, आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा. समर्थ काय म्हटले? आपला धर्म सोडायचा नाही. कुठला आहे आपला धर्म? मानवता धर्म. माणसाने माणसासारखं वागायचंय, हा खरा मानवता धर्म आहे हो. जाणायचंय. काय घेऊन जाणार आहे बरोबर? तुम्ही काय घेऊन जाणार नाही. म्हणून समर्थ म्हटले समाजात भेदभाव उपयोगाचा नाही, पण
वर्णसंकर ही करू नये, आपल्या धर्माचं खंडन करू नये, पण त्याचा दुराभिमान धरणे ही वाईट. म्हणजे सगळ्या बाजूनं समर्थ आपल्याला सांगतात की बाबा आपल्याला काय करायचंय, जाती आश्रमादी धर्म उडवू नयेत, त्याचा अभिमानही नसावा आणि त्याचं खंडनही करायचं नाही. म्हणजे आपल्याला जे दिलंय धर्माचरण ते आपल्याला करायचंय. समर्थ म्हटले त्याचं खंडनही करायचं नाही आणि त्याचा अभिमानही बाळगायचा नाही. किती अवघड आहे हो. पण आपल्याला समर्थ शिकवायला आलेत. आणि अजून समर्थ काय सांगतात आपल्याला की बाबा आपल्याला विवेक सोडायचा नाही. काय जरी झालं तरी विवेकानं वागायचंय, विवेक सोडायचा नाही. विवेक सोडून वागलं तर आपलं काय खरं नाही. परमार्थामध्ये प्रपंचामध्ये आपल्याला विवेक सोडायचा नाही. काही केलं तरी मनातील जे समाधान आहे ते ढळू द्यायचं नाही. म्हणजे कुणी काय बोलू द्या, कुणी काय करू द्या. समर्थ म्हटले अरे काय घेऊन जाणार आहे बरोबर. माणसं काय करतात हो, आत्मस्थिती घालवतात. काय करतात, आत्मस्थिती घालवतात. म्हणून समर्थ म्हटले की आत्मस्थिती ढळू द्यायची नाही, आपलं आंतरीचं समाधान ढळू द्यायचं नाही. कोणाला काय करायचंय ते करू द्या, कारण तुम्हाला सांभाळणारा मी आहे एवढा विश्वास समर्थ आपल्याला देत आहेत की अखंड तुम्हाला सांभाळणारा मी आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा. कोणाला काय करायचंय ते करू द्या. स्वतःच्या अंतरीचं समाधान ढळू देऊ नका. अखंड आपल्याला परमेश्वराच्या स्मरणामध्ये ठेवा. समर्थ म्हटलं कुणी काय वाईट बोललं, कुणी अंतकरण दुखवलं तरी त्याकडे लक्ष देऊ नका. समर्थ म्हटले अखंड आपलं लक्ष आपलं परमेश्वराकडे पाहिजे, त्याच्या अखंड ध्यानामध्ये आपलं लक्ष असलं पाहिजे. आशा बद्धत बोलू नये, विवेकविन चालू नये, समाधान हालू नये काही केल्या. अबद्ध पोती लिहू नये, पोती विन कामा नये, अबद्ध वाचू नये, वाचल्या विन खोटे. अबद्ध पोती लिहू नये. समर्थ काय म्हणतात की अबद्ध पोती लिहू नये म्हणजे ग्रंथ अशुद्ध लिहायचा नाही, पण ग्रंथ वाचून राहायचं नाही. समर्थ म्हणले ग्रंथ वाचून राहणं उपयोगाचं नाही. अशुद्ध वाचू नये, पण ग्रंथ न वाचणे ही चांगले नाही. म्हणजे अबद्ध वाचू नये, वाचल्या विन व्यर्थ. म्हणजे समर्थांना सांगायचं काय आहे, जे काय आपण वाचतोय, आपला हा ग्रंथ काय वाचतोय ते काय करायचंय, उत्तमाचंच वाचायचंय. वाचन सोडणं हे चुकीचं आहे, पण चुकीचं वाचणं हे चुकीचं आहे, हेच लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय हे आपण समजून घ्यायचंय. निष्पृहे वक्तृत्व सांडू नये, आशंका घेता भांडू नये, स्रोत यांचा मानू नये वीट कदा. निष्पृहे वक्तृत्वे सांडू नये. समर्थ काय म्हणतात की निष्पृहानं वक्तृत्व करणं म्हणजे हरिकथा निरूपण करणं टाकायचं नाही. कोणी आशंका घेतली, शंका काढल्या तर त्यांच्याशी भांडायचं नाही. श्रोत्यांचा कधीही कंटाळा करायचा नाही. समर्थांनी काय सांगितलंय, निष्पृहानं काय करायचंय, निरूपण सांगण्याचं चालूच ठेवायचंय. हे शिकवण धरता चित्ती, सकळ सुखे ओळंगती, अंगी बाणे महंती अकस्मात. ही जी शिकवण दिली समर्थांनी आता निष्पृह लक्षणमध्ये अखंड 80 दिलेत ना. अखंड समर्थांनी आपल्याला शिकवलंय काय धरायचंय काय सोडायचंय, अखंड सांगितले. म्हणून समर्थ म्हणतात की ही शिकवण जर ही शिकवण आपण ध्यानात धरली तर सर्व सुखे आपल्याला काय होणार आहेत, प्राप्त होणार आहेत. म्हणजे अनायासे ही जर आपण शिकवण अंगीकारली, समर्थांनी जे सांगितलंय निष्पृह लक्षण पूर्ण समासामध्ये जे सांगितलेलं आहे ते जर आपण अंगीकारलं तर समर्थ म्हणतात अनायसे महंताची लक्षणं आपल्या अंगियात येणार आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे ही शिकवण निष्पृहाने चित्ती धरावी म्हणजे सर्व सुखे प्राप्त होतील व नको म्हणताही महंतपणा अंगी बाणेल. म्हणजे समर्थ म्हटले ही जर आपण अंगीकारली, ही सगळी जी शिकवण आहे समर्थांनी दिलेली ती जर सगळं त्या शिकवणीप्रमाणे जर आपण वागत राहिलो तर आपोआप आपल्या पदरी काय पडणार आहे व सुख येणार आहे. आणि आपण आपोआप आपल्या अंतरी विवेकपणा महंतपणा म्हणजे मोठेपणा आपोआप आपल्या अंगी येणार आहे. समर्थ म्हटले म्हणजे महंताची लक्षणं आपोआप आपल्या अंगी बांधणार आहेत. कधी, समर्थांनी सांगितलेली शिकवण जर आपण त्या शिकवणीत राहिलो, त्या पद्धतीनं श्रवण उपासनेत राहिलो अखंड, तर आपोआप आपल्याकडे काय येणार आहेत व ही महंताची लक्षणं येणार आहेत. निष्पृहाची लक्षणं आपोआप अंगी बांधणार आहेत. हे शिकवण धरता चित्ती, सकळ सुखे ओळंगती, ओळखती अंगी बाणे महंती अकस्मात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निष्पृह लक्षणनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.